श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, चला आज काय रेसिपी बघू. नवीनच विदर्भाची स्पेशल डाळ भाजी आणि भात खूप छान लागते. आवडीनं करून बघा, इतकी प्रिय असते, खूपच छान लागते. व्यवस्थित पालक धुवून बारीक बारीक कापून घेतली. ते व्हिडिओ करायचं विसरून गेली होती, मग नंतर वाटलं का व्हिडिओ टाकू आपण डाळ पालकचा. आणि म्हणून त्याच्यामध्ये छानपैकी तुरीची डाळ आणि थोडी चण्याची डाळ धुवून घेतली. त्याच्या शेंगदाणे आणि पालक धुवून कापून टाकून घेतला. नंतर शेंगदाणे ते कुकरच्या शिट्ट्या करून घेतल्या. 2 मिरच्या पण टाकल्या त्याच्यात हिरव्या. चांगलं शिजवून घेतलं आणि नंतर तेल घेतलं. जिरं मोहरी टाकल्याबरोबर लगेच कांदा टाकायचा. कांदा टाकला की अद्रक लसणचा पेस्ट. कांदा थोडासा छान लालसर होऊ द्यायचा. गुलाबी रंगाचा कांदा झाला की त्याच्यामध्ये अद्रक लसण कढीपत्ता सोबत टाकून दिला. नंतर ते पण छान शिजलं की छान फ्राय होऊ द्यायचं. लसण आम्ही तरी माझ्या तरी हातची रेसिपी अशीच असते. मी अगोदर कांदा टाकते, नंतर लसण जिरं टाकते. कांदा हा थोडा वेळ लागतो शिजायला आणि लसण हे लवकर शिजतं. मग हे शिजून घेतल्यावर टमाटर पण टाकून दिलं त्याच्यामध्ये. आणि टमाटर टाकल्यावर जितके आपल्या चवीनुसार सगळं टाकायचं. आता हळद टाकून घेतली. छानपैकी टमाटर बारीक चांगली मॅक्स होऊ द्यायची. कमी गॅस करून चांगलं शिजू द्यायची. ते सगळी फोडणी. हळद टाकली डबल, थोडी कमी झाली होती. धण्या पावडर टाकला. धण्या पावडर टाकल्यावर जिरं पावडर टाकला. जिरा पावडर टाकल्यावर तिखट टाकलं. चवीनुसार टाका, असं काही नाही आहे मी इतकं टाकते म्हणून तुम्हीच तितकं टाका नाही आहे. साधी सोडी झटपट बनणारी खूप छान विदर्भ डाळ पालक खूप छान लागते. आवडली तर नक्की सांगा. चवीपुरतं तिखट टाकलं, मीठ टाकलं आणि थोडा दीपक मसाला टाकून घेतला छोट्या चमच्यांनी. त्याच्यावर ताट झाकून ठेवायचं. थोडंसं तिखट कमी होईल म्हणून 2 फुल चमचे तिखट टाकलं. आणि थोडी आपली डाळ भाजी जास्त क्वांटिटीत होती. बघा, डाळ पालक व्यवस्थित शिजलेली आहे. कुकर खाली गेला. त्याला एक रवी मारून घ्या, नाही तर नाही रवी केली ना तरी असं पण टाकलं तरी कोणाला जसं पटेल तसं करा. पण आम्ही रवीनं घोटली त्याला. थोडीशी रवीनं घोटून घेतली. ताट ठेवून हे चांगली चटणी चांगली शिजवली. टमाटर शिजतपर्यंत थोडं आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून अजून शिजवलं होतं. आणि मग वरण टाकून घ्या. ते डाळ पालक टाकून घ्या. आणि त्याच्यात मावणार नाही म्हणून त्या कढईमध्ये बसणार नव्हती म्हणून आम्ही दुसऱ्या याच्यात काढणार होतो पातेल्यामध्ये. थोडं आपल्याला गरम पाणी पाहिजे होतं. मग त्या पातेल्यामध्ये गरम पाणी ठेवलं आणि सगळी डाळ पालक त्याच्यात ओतून घेतली. त्या बघा त्याच्यात ओतून घेतली. अरे वा, काय दिसायला काय भारी होती. आणि याच्यामध्ये मग सगळं व्यवस्थित करणं चालू होतं. डाळ पालक बघा किती छान आवडले. मस्त आरामात कमी गॅसवर शिजू द्या तिला. शिजली जर नक्की सांगा तुम्हाला आवडते का. आणि आपण मीठ टाकायचं विसरून गेलो होतो. आता चवीपुरतं मीठ टाका. जितकं लागते तितकं मीठ टाका तुमच्या घरी. कोणी फिक्कं खाता, कोणी खारट खाता, म्हणून चवीनुसार मीठ टाका. आणि छान शिजली. कलर बघा, शिजताना कलर बघा आणि तोंडाला पाणी सुटलं. वा, काय दिसत आहे कलर. खूप छान झाली होती. एकीकडे पोळ्या पण चालू होत्या. भात झाला होता पण आम्हाला डाळ पालक भात खायचा होता. बघा किती सुंदर दिसत आहे डाळ पालक आणि भात. वा, खूप छान, म्हणजे खूप छान, सांगू नाही शकत. पुन्हा विदर्भातलं स्पेशल जेवण आहे. जसं तुम्हाला आवडलं असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईबर करा आणि शेअर पण करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.